नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या मराठी YouTube चॅनलमध्ये. जिथे बरंच काही आपण डिस्कस करणार आहोत पुढे जाऊन. मार्केट्सच नाही, खूप काही गोष्टी आपण डिस्कस करू शकतो. असं नाही मला लिमिट नाही करायचं ते मार्केटवरतीच. पण हा एक एपिसोड 2 आहे मार्केट्स इन मराठी या सीरीजचा जो ही सीरीज मी सुरू केली आहे आणि एक व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे त्याच्यावरती रेजिस्टन्स आणि सपोर्टवरती आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरती हा दुसरा व्हिडिओ आहे. हा एपिसोड 2 आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की नेमकं सपोर्ट आणि रेजिस्टन्स नेमकं असतं काय? आवाज मला थोडासा नाक बंद आहे म्हणून थोडा वेगळा येत असेल. पण त्यासाठी मला माफ करा. कारण की थोडा आजारी आहे. तर येऊया आता आपण टॉपिकवरती या. सपोर्ट आणि रेजिस्टन्स नेमकं काय असतं? आणि याचं महत्त्व काय आहे? आपण कसा गिरवायचा आणि कसा ड्रॉ करायचा ते तर आपण बघितलं. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की चौकोन यूज करायचे म्हणजे हे व्हिज्युअल डिपिक्शन आपलं चांगलं होईल आणि त्याच्याने आपल्याला क्लिअरली सगळं काय दिसेल. तर हे आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं. आज आपण डिस्कस करणार आहोत की रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय असतं? हे आपण डिस्कस करणार आहोत. जसं इथे लिहिलंय तसं मी ह्या सपोर्टमध्ये सुद्धा मी लिहितो म्हणजे आपल्याला एक क्लॅरिटी मिळेल मित्रांनो. ठीक आहे. मेजर असे फार व्हिडिओ YouTubeवरती खूप जणांनी व्हिडिओ बनवले आहेत. हे सगळे सिंपल टॉपिक्स आहेत. पण आपलं जे असणार आहे ते नो नो नॉनसेन्स आहे. नो नॉनसेन्स. ठीक आहे. म्हणजे आपण इथे डीप डाइव्ह करणार आहोत. समुद्रात डुबकी घेणार आहोत या मार्केटच्या आणि डिस्कस करणार आहोत खूप काही गोष्टी. पण बेसिक्स आपले पहिले क्लिअर असायला पाहिजे. त्याच्यानंतरच आपण डीप डिस्कस करू शकतो. जर बेसिक्स क्लिअर नसतील, तर आपण डीप डिस्कस नाही करू शकत. तर आता मी मराठीमध्ये इथे लिहिलंय काहीतरी. तुम्ही बघू शकता. रेझिस्टन्स आणि सपोर्ट हे आपण इंग्रजीत बोलतो आणि गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितले इमिडिएट आणि मेजर काय असतं ते. ते जाऊ दे आता. आता आपण इथे फोकस करूया, की हे मी जे मागणी आणि पुरवठा लिहिलं. रेझिस्टन्स म्हणजे पुरवठा. म्हणजे इथे खूप पुरवठा आहे. म्हणजे सप्लाय. आपण याला इंग्रजीत म्हणतो सप्लाय. बघा, हे सगळे इंग्लिशचे टर्म्स आहेत. हे तुम्हाला माहीत असणं पण खूप गरजेचं आहे. कारण की आपण पूर्ण मराठीमध्ये करू नाही शकत. का? कारण की तुम्ही जाऊन पुढे जाऊन काही पुस्तक काहीही वाचाल, तर तुम्हाला ती आयडिया यायला हवी. असं नाही की ते लोकं तिथे पुरवठा मागणी हे शब्द नाही वापरणार आहेत. ते लोकं वापरणार आहेत सप्लाय, डिमांड, रेझिस्टन्स, सपोर्ट. तर हे सगळं वापरणार आहेत ते लोकं. तर त्यामुळे तुम्हाला ती आयडिया असायला पाहिजे म्हणून मी इथे लिहितोय. ठीक आहे. डिमांड. सप्लाय लिहिला नव्हतो मी चुकून इथे डिमांड. तर तुम्ही हा डिमांड हा शब्द तर खूप ऐकला असेल, की मार्केटमध्ये ह्याची डिमांड आहे हो, त्याची डिमांड आहे हो. आज ह्या गाडीची डिमांड वाढली, त्या गाडीची डिमांड वाढली, या वस्तूची डिमांड वाढली, कांद्याची डिमांड वाढली. कांदा. कांद्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो हो इकडे. ठीक आहे ना? तर आता सप्लाय आणि रेशन नेमकं काय असतं? ते आता आपण बघूया इथे. सप्लाय आणि सप्लाय आणि डिमांड काय असतं नेमकं ते आपण बघूया. सप्लाय म्हणजेच रेजिस्टन्स. म्हणजे हा झोन आहे. सप्लाय झोन. म्हणजे इथे विकणारे आहेत. विकणारे आणि इथे घेणारे आहेत. इथे विकणारे म्हणजे दोन्हीकडे असतात. विकणारे, घेणारे दोन्हीकडे असतात. पण इथे विकणारे जास्त आहेत आणि इथे घेणारे जास्त आहेत. त्यामुळे त्याचा डिमांड वाढलाय. डिमांड जशी वाढते तशी किंमत, भाव किंवा किंमत ही वस्तूची वाढते. बरोबर आहे? तर हाच कॉन्सेप्ट आहे. मार्केटमध्ये हाच कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला कळलं डिमांड म्हणजे काय? रेझिस्टन्स, सप्लाय म्हणजे काय? आत्ता इथे आपण बघूया चार्टवरती. हा निफ्टीचा चार्ट आहे. तुम्ही कुठचाही चार्ट लावा. हे तुम्हाला कळेल. आता तुम्ही इथे जर बघाल, तर तुम्हाला एक आयडिया येईल, की
जेव्हा इथे प्राइस आली, ह्याच्या अगोदर पण एक डिमांड झोन होता तो. तर इथे विकत घेणारे खूप होते. कारण की लोकांना काय वाटलं, की इथे डिस्काउंट आहे. जी काही वस्तू आहे, फॉर एक्झाम्पल कुठचा शेअर आहे किंवा इथे निफ्टी, आपण निफ्टी बघतोय तर इथे निफ्टीबद्दल बोलूया. निफ्टी फार डिस्काउंटमध्ये मिळते इथे. तर फ्युचर्स लोकांनी फ्युचर्स किंवा त्याचे अंडरलाईन स्टॉक्स जे डिस्काउंटमध्ये मिळत होते आणि हा सपोर्ट होता, तर इथे त्या लोकांनी खरेदी जास्त केली आणि विकणारे होते ते कमी होते. म्हणजे डिमांड वाढली. लोकांना वाटतं की डिस्काउंटमध्ये आहे. त्यामुळे ह्याचा भाव वाढला. तसंच सेम तसंच सेम जेव्हा इथे प्राइस आली, तेव्हा लोकांना वाटलं खूप जास्त महाग आहे हो. खूप महाग झालंय. आता नको. किंवा इथे घेतलेलं मी आणि इथे महाग झाला आता विकून टाक. मला पैसे हवेत. ₹50 ची वस्तू ₹100 ला पोहोचली. चला ₹50 तर कमवूया. विकून टाकू. विकून तर ते विकून टाकतात ती. तर ही एक सायकॉलॉजी या पाठी आहे सपोर्ट रेझिस्टन्सच्या पाठी, सप्लाय आणि डिमांडच्या पाठी. सप्लाय डिमांड हा एक फिनॉमिना आहे इकॉनॉमिक्समध्ये आणि इथे सुद्धा तोच सेम फिनॉमिना किंवा थेअरी ती यूज होते सप्लाय आणि डिमांडची किंवा एट दी एंड हे मार्केट आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि इथे सुद्धा तसंच सेम थेअरी यूज होते. इथे इथे लोकांनी इथे विकले गेले, इथे विकले गेले. हा रेझिस्टन्स आहे, हा रेझिस्टन्स आहे या प्राइससाठी. आज प्राइस ह्या रेषेच्या वर निघाली, पण इथे ती थांबू नाही शकली. कारण की एवढे सेलर्स होते, त्यांना वाटलं की खूप महाग आहे, तर आपण विकूया. महाग आहे तर आता एक तुम्हाला मी भाजी मंडी मधलाच एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे. भाजी मंडी मधलं एक एक्झाम्पल देतो. तुम्ही समजा भाजी मंडीमध्ये काही विकत असाल, बरोबर आहे? तर तुम्ही काय बघता की कांदा महाग आहे खूप. खूप कांद्याचा भाव खूप जास्त आहे आणि त्यापाठी तुम्हाला मार्जिनही जास्त मिळते. तर तुम्ही तो विकणार ना जास्तीत जास्त. का विकणार? कारण की तुम्हाला वाटतंय महाग आहे, तर मी विकतो ह्याला. तसं सेम काइंड ऑफ म्हणजे एक्झॅक्टली नाही. इथे काय होतं प्राइसच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो. हा इथे काय वाटतंय त्या लोकांना, की एवढे इन्स्टिट्यूट एवढे सगळे आहेत, की ते महाग आहे. तर ह्याला विकूया आणि ही प्राइस खाली जेव्हा येईल, तेव्हा आपण खरेदी करूया. खरेदी करूया. म्हणजे हा जो गॅप असेल, ते समजा ₹20 जरी त्यांनी बनवले, तर तो त्याचा फायदा होणार त्याच्यामध्ये. ह्यानी इथे विकला आणि हा वर गेला, म्हणजे त्याला खरेदी घेणं भाग आहे. 120 गेला, तर ₹20 त्याला नुकसान होणार. बरोबर आहे की नाही? असं असतं. तर आता इथे आपण जे बघतोय, हे रेझिस्टन्स आहे. इथे विकणारे पुरवठा खूप आहे इथे, सप्लाय खूप आहे, त्यामुळे ही प्राइस खाली पडते. इथे विकणारे खूप आहेत आणि ते स्ट्राँग आहेत. म्हणजे त्यांची पार्टी स्ट्राँग आहे विकणाऱ्यांची आणि इथे घेणाऱ्यांची स्ट्राँग होती. तर इथे घेणारे खूप होते. म्हणजे काय झालं, विकत गेले लोकं, विकत गेलं. दुसरी घेणारे घेत गेले. अजून विकतोय, अजून विकतोय. घेतोय, घेतोय. म्हणजे सगळ्या ऑर्डर फिल होत गेल्या आणि म्हणून त्याचा भाव वाढत. इथे काय झालं, विकतोय, घेणारा कोण नाही. विकतोय, घेणारे कमी लोक आहेत, कमी लोक आहेत, कमी लोक आहेत, कमी लोक आहेत. मला विकायचं आहे, मला विकायचं आहे, मला विकायचं आहे. इन्स्टिट्यूट जेवढे आहेत, जेवढे पण मोठे फर्म ते विकत चाललेत, विकत चाललेत. पण घेणारे जास्त क्वांटिटीमध्ये नाही आहेत लोकं. म्हणजे काय त्याची मागणी नाहीये जास्त. आता मागणी नाही बोलल्यावरती त्याची किंमत पडणारच खाली. बरोबर आहे की नाही? मागणी नाही म्हटल्यावर किंमत पडणारच. एखादी गाडी असते मार्केटमध्ये, समजा कुठची पण गाडी घ्या. त्या गाडीचा भाव वाढतो. का वाढतो? कारण की मागणी असते त्याची जास्त, डिमांड असते. डिमांड कमी झाला बोलल्यावरती ते डिस्काउंट द्यायला लागतात.
डिस्काउंट द्यायला लागले की त्याची किंमत पडते. सेम आहे, सेम. तर आता तुम्हाला कळत असेल की रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय आणि सपोर्ट म्हणजे नेमकं काय. आता तुम्हाला कळत असेल रेजिस्टन्स आणि सपोर्ट काय. इमिडिएट आणि मेजर काय ते आपण डिस्कस केलं गेल्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी इतकंच. व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही आपल्याला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की रेजिस्टन्स आणि सपोर्ट ची जी एंट्री एक्झिट कशी होते, त्याचा जो बेसिक काय आहे. जसं की इथे रेजिस्टन्सला आलं तर आपल्याला लगेच विकत नाही घ्यायचं. इथे सपोर्टला रेजिस्टन्स सपोर्टला आलं की विकत नाही घ्यायचं. इथे रेजिस्टन्सला आलं लगेच नाही विकायचं. थांबायचं आपल्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चरसाठी. म्हणजे ट्रेंड काय असतो, स्विंग हाय, स्विंग लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, काय आहे नेमकं? बरोबर आहे की नाही? हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो. मी कसं फटाफट काढत चाललोय. चार्टिंग आहे ना. मी चार्टिंग मीच नाही, बाकी कोणी पण असो. जो 2, 3, 4 वर्षासाठी करत चाललाय ना, त्याला हे लगेच बघूनच कळतं. स्विंग हाय कोणता आहे, स्विंग लो कोणता आहे, रिजेक्शन कुठून आली आहे आणि बाउन्स कुठून झालाय, काय होणार आहे, ट्रेंड इथे डाउन होता, इथे अप झालाय, इथे कन्सॉलिडेशन आलेलं आहे मार्केटमध्ये. हे एक चार्टिंग स्किल आहे आणि हे स्किल तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी तुमचे बेसिक्स क्लिअर असायला गरजेचे आहेत. त्यामुळेच ही सीरीज आहे. त्याच्यामध्ये आपण बेसिक्स आपले सगळे क्लिअर करणार आहोत. सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय तुम्हाला कळलंय. ड्रॉ कसं करायचं ते पण कळलंय. इमिडिएट असतो, मेजर असतो ते पण तुम्हाला कळलेलं आहे. आणि काय एक्झॅक्टली सपोर्ट आणि रेजिस्टन्स, डिमांड आणि सप्लाय काय आहे, प्राइस का वर होतात ते आणि प्राइस का खाली येते ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळलेलं आहे. मिळूया आता, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ट्रेंड. ट्रेंड काय, हायर हाय, हायर लो, लोअर लो, लोअर हाय, सगळं डिस्कस करूया आपण. त्याच्याने आपल्याला कळेल की सपोर्ट आणि रेजिस्टन्सला काय ट्रेड घ्यायची आपण आणि कुठे घ्यायची आणि कशी घ्यायची. ठीक आहे. डायरेक्ट सपोर्टला आल्यावरती आपल्याला बाय करायचं आहे का? नाही. डायरेक्ट रेजिस्टन्सला आल्यावर आपल्याला सेल करायचं आहे का? नाही. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया काय आहे नेमकं ते. तोपर्यंत टेक केअर.